खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करा। तुम्ही प्रामाणिक असाल तर बाजू ठामपणे मांडा। लोकच काय, नेते सुद्धा तुम्ही मांडत असलेला खरेपणा पाहून तुमच्या पाठीशी उभं राहतील। कारण इतिहास मावळ्यांनीच घडवलाय। खोटं नाटं सांगून तो लिहिला गेला आणि चुकीचा मांडला सुद्धा गेला। जे चुकीचं आहे त्याला चुकीचं फक्त म्हणायचंय, कारण तुम्ही दुर्लक्ष केलेली एक चूक परत उद्याचा इतिहास होईल आणि मग खोट्या इतिहासाचं भांडवल करून तुमच्या खऱ्या इतिहासाची राखरांगोळी केली जाईल। आणि मला विश्वास आहे, आज ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबर उद्ध्वस्त करण्याचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटलेला असताना संभाजी ब्रिगेड ठामपणे सांगत होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांना, आतापर्यंत आपल्याला माहिती आहे, तो खरा किती माहिती आहे आणि खोटा किती माहिती आहे हा संशोधनाचा विषय, पण पुढच्या पिढीला मात्र जर इतिहास खरंच खरा कळवायचा असेल तर शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचा इतिहास हा खऱ्या अर्थानं जिवंत ठेवणं गरजेचं आहे। म्हणून जे राज ठाकरेंनी आज भूमिका मांडली तीच कालवा परवापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, मावळ्यांनी, प्रवक्त्यांनी किंवा माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यांनी ठामपणे मांडली की त्याच्या अर्थात औरंग्याच्या कबरीचं उदात्तीकरण करू नका, आम्ही पण ते खपवून घेणार नाही, पण कबर ही तशीच ठेवली पाहिजे। ज्यावेळेस आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सांगू हाच तो औरंग्य आहे ज्याला याच मातीत गाडलं, तो भले शहेनशाह असला, तो कितीही पैशावाला असला तरी आपल्या शिवाजी महाराजांचं हे राज्य तो जिंकू शकला नाही। शेवटी तो इथंच मेला आणि त्याला गाडून टाकलं। हे सांगायचं नाहीये का? हिंदुत्ववाद्यांना सनसनीत चपराक राज ठाकरेंनी सुंदर भाषेत दिली। मला राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाबद्दल खरंच हेवा वाटतोय, अभिनंदन करावंसं वाटतंय। राज ठाकरे साहेब, तुम्ही फार दिवसांनी तुमच्या आजोबांचा अर्थात प्रबोधनकार ठाकरेंचा खरा ठाकरे बाणा आणि खरा इतिहास जपण्याचं, मांडण्याचं आणि आज सांगण्याचं काम केलं। आज राज ठाकरेंच्या बोलीभाषेतून, प्रबोधनकार ठाकरेंच्या ताकदीच्या लेखणीतून आज राज ठाकरे यांच्या माध्यमातून प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वास येत होता। हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे की राज ठाकरे कदाचित भरकटले म्हणू शकतो किंवा त्यांनी त्यांचा नवीन राजकारणाची रेष ओढण्याचा प्रयत्न केला होता, पण ठाकरे ठाकरेंना विसरू शकत नाही हे आज महाराष्ट्राने पाहिलं। याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायची आहे सर्वांना, मग ते तमाम हिंदूंना, मुस्लिमांना, बौद्धांना, शिखांना, सगळ्या जाती धर्माच्या भारतीय लोकांना या संतोष शिंदेचा सप्रेम जय जाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं संभाजी महाराजांचं स्मरण करत असताना घरात किंवा घरावर भगवा झेंडा फडकवूनच आज छत्रपतींचं स्मरण करण्याचा दिवस आहे। त्याच दिवशी राज ठाकरेंची तोफ धडधडत होती। महाराष्ट्रातून हजारो लोक त्यांच्या सभेला होते। त्यांना मतदान का पडत नाही हे प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी आज त्यांच्या सभेची जी काही गर्दी झाली होती ती पाहणं अपेक्षित होतं। पण त्याच बरोबर राज ठाकरेंनी आज काय मांडलं हे सगळ्यात महत्वाचं आहे। एक गोष्ट तर स्पष्ट आहे, लाव रे ते भोंगे आणि काढ रे ते भोंगे हे शब्द त्या ठिकाणी कानावर त्या पडलेले आज महाराजांचा खरा इतिहास जपून ठेवला पाहिजे अशा पद्धतीने भाषा बोलत होते। आजही त्यांनी भाजप सरकारला म्हणजे लोकसभेत फडणवीस साहेबांच्या
मदतीनं मोदी साहेबांना पाठिंबा दिला होता आणि आज थेट फडणवीस साहेबांनाच पाठिंबा दिला, याचा अर्थ महानगरपालिकेचे जे काही बिगुल आहेत ते वाजायला सुरुवात झालेली आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि लोकांना विनाकारण कुणाच्याही भोलथापांना बळी पडू नका असं स्पष्ट राज ठाकरे सांगत असताना चित्रपटावरून पेटणारा हिंदू खरं तर हा महाराष्ट्राला पण अपेक्षित नाही आणि देशाला सुद्धा नाही, परंतु चित्रपटावरून पेटणारा हिंदू वेगळा आहे आणि खरंच इथल्या न्याय हक्कासाठी लढणारा हिंदू वेगळा आहे. पुरोगामी हिंदू फार महत्वाचा आहे, जो परिवर्तनाची भाषा बोलतो, परंतु तो आज पाहायला मिळत नाही. कदाचित राज ठाकरेंच्या भाषणाच्या 1% 0.1% म्हणतोय मी, आज तो प्रकट झाला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की कबरीवरून महाराष्ट्रामध्ये चर्चा केली जाते, त्या कोरटकरवरून चर्चा केली जाते, लोकांना एकदम गरम केलं जातं. काही विकृत माणसं वाईट बोलून वातावरण पेटवण्याचीच भाषा करतात. त्याच महाराष्ट्रामध्ये ज्यांनी धार्मिक भाषण करून सुद्धा वातावरण एकदम गरम केलं होतं, ते अचानक 120चा U-टर्न घेऊन परत त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणार आहेत का? ठाकरे परत आले असं म्हणायचं का ठाकरेंना त्यांच्या लोकांना कुणाच्याही बोलतापांना बळी पडून त्यांच्यात सहभागी होऊ नका हे सांगायचं होतं? हे आज या सभेच्या माध्यमातून त्यांनी जाहीर करून टाकलं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, म्हणून मी आपल्या समोर चर्चेला आलो. महाराष्ट्रातल्या तरुणांच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली किंवा इतर जे काही घाणेरडं आणि धर्मांध जातीवादी राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, सरकार पुरस्कृत, विकासाच्या नुसत्या वांझोट्या गप्पा मारल्या जातात. विकास कुठं आहे आणि तो कशाबरोबर खाल्ला जातो हे एकदा ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा काय अवस्था आहे. त्याला सुद्धा त्यांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं कबरीच्या मुद्द्यावरून किंवा अजून कुठल्या मुद्द्यावरून भावना पेटवून तरुणांनी भडकण्यापेक्षा आणि स्वतःचं करिअर उद्ध्वस्त करण्यापेक्षा खऱ्या इतिहासाची जर कास धरली तर मला असं वाटतं खरंच इतिहास बाहेर निघू शकतो. आणि हे कदाचित राज ठाकरेंना मांडायचं होतं, ते त्यांनी त्यांच्या भाषेत मांडलं, हे फार महत्वाचं आहे. राज ठाकरेंच्या शब्दातून प्रबोधनकार ठाकरेच दिसत होते. उद्धव ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंना सोडलंय की काय आणि राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंना धरलं की काय, अशी सुद्धा महाराष्ट्रात चर्चा होऊ शकते. पण सगळे ठाकरे एकाच विचारपीठावरून जर एक भाषा बोलायला लागले तर बाळासाहेब ठाकरेंची आठवण आल्याशिवाय त्यांच्या लोकांना राहणार नाही, एवढंच मला म्हणायचं. कारण ताकद एकतेची महत्वाची असते आणि म्हणून मी ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु राज ठाकरेंची दुसरी भाषा ही सत्ताधारी सोबत असल्यामुळं, सत्तेशिवाय कुणीच बाहेर आणि लांब थांबू शकत नसल्यामुळं आणि बरोबर सरकारचे योग्य ठिकाणी योग्य वेळी कान ओढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. असंच प्रत्येक वेळी करावं एवढीच माफक अपेक्षा. आणि खरा इतिहास ब्रिगेड सांगत होती, हे राज ठाकरेंना कुणीतरी सांगा, एवढंच मला म्हणायचंय. जे आम्ही सांगत होतो तेच तुम्ही आज सांगितलंय, वेगळं काय सांगितलंय? पण लोकांनी तुमच्यात झालेला वैचारिक बदल जो की चांगला आहे तो लोकांना भावलाय, आवडला असेलच, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. जय महाराष्ट्र.